ताडदेव मध्ये काकड परिवाराकडे बाप्पा विराजमान। काकड परिवाराने सुंदर अशी सजावट केली आहे। नेरूळ येथील भगत परिवाराने केलं बाप्पाचं धूमधडाक्यात आगमन। बाप्पासाठी सुंदर फुलांची आकर्षक सजावट। बारामतीत सावंत कुटुंबियांकडे घरी महालक्ष्मीचं आगमन। गौरी गणपतीच्या आगमनाने घरात मांगल्य आणि चैतन्य पसरलं। मुंबई नालासोपाऱ्यातील माऊली मित्र मंडळाचा बाप्पा विराजमान। बाप्पासाठी सुंदर असा देखावा उभारण्यात आलाय। कांदिवली पोलीस वसाहत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा वर्दीचा राजा थाटात विराजमान। मंडळाने सुंदर अशी सजावट केलेली आहे। मुंबईत नालासोपाऱ्यात अशोक जोशी यांच्या घरी बाप्पा विराजमान। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जोशी कुटुंबियांनी बाप्पासाठी सुंदर अशी फुलं आणि आकर्षक रोषणाईनं सजावट केली आहे। जोशी कुटुंब मोठ्या भक्तिभावानं बाप्पाची पूजा करतात। नालासोपारा येथील नगीनदास पाड्यातील माऊली मित्र मंडळ या मंडळाचे बाप्पा म्हणजे नगीनदासचा विघ्नहर्ता 2025 आणि यावर्षी गणपती बाप्पाला नालासोपाराचा गोड गणपती या नावाने संबोधलं जातं। भांडूपच्या राहुल पवार यांच्या घरी बाप्पाचं आगमन। पर्वतरांगांचा देखावा सजवून अनोख्या निसर्गरूप सजावटीत बाप्पाचं आगमन। संपूर्ण महाराष्ट्रभरात ज्येष्ठा गौरींचं आगमन। त्यातच जळगावच्या 40गाव मधील भवाळी गावात नलावडे कुटुंबियांकडे ज्येष्ठा गौरीचं उत्साहात आगमन। पुरणपोळीसह फराळाचा नैवेद्य देत गौरीचं पूजन करण्यात आलं। अक्कलकोट तालुक्यातील किणी येथील अमीन रतन फुलारी या मुस्लिम कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून गौरी बसवत। कैलासवासी इमाम फुलारी यांना शेतात काम करत असताना गौराईनं दर्शन दिलं। तेव्हापासून फुलारी मुस्लिम कुटुंबात या गौराई बसवल्या जातात। सध्या ही तिसरी पिढी सुरू असून गावात मुस्लिम कुटुंबात गौरी असल्यानं हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला गेला। भिवंडीतील विविध मंडळांनी पर्यावरणाला अनुकूल असे देखावे आणि गणेश मूर्तीची आरास करण्यात येत असून शहरातील कासाराळी परिसरातील काठोले कुटुंबाकडून 1 फुटाचा गणपती बाप्पा विराजमान करण्यात आलाय। गणपती बाप्पा कमळाच्या पानावर झोपलेला असून तो आपल्या कानाने पाण्याचा आवाज ऐकतो असा हा देखावा सादर करण्यात आलाय। पंढरपूरमध्ये रत्नमाला कदम यांच्या घरी गौराईसाठी अनोखा देखावा चक्क बुलेटवर आरूढ झालेल्या गौराई देखाव्यातून साकारण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये गौरी गणपती उत्सवाची धूम पाहायला मिळते। वाकड इथे राहणाऱ्या मंजिरी कुलकर्णी यांच्या घरी आषाढी वारीच्या देखाव्यासह गौरीची स्थापना। साताऱ्यात ओमकार जगताप यांच्या घरी बाप्पाचं आगमन। जगताप कुटुंबियांनी बाप्पासाठी सुंदर असा देखावा साकारला। रत्नागिरीच्या गोळप गावातील माजळकर कुटुंबियांकडे गौराईंचं आगमन। कुटुंबियांनी गौरी गणपतीची मनोभावे पूजा केली। विरारमधील मयुरेश कृपा सोसायटीत बाप्पाचं आगमन। बाप्पाचे यंदाचे 34वे वर्ष। सोलापुरात गौरी गणपतीची धामधूम। सोनलकर कुटुंबियांनी गौरी गणपतीसाठी आई काय करते हा देखावा सादर केलाय। पुण्याच्या पाईट येथे अवधूत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात बाप्पाची प्राण प्रतिष्ठा। भक्तिमय वातावरणात भाविक बाप्पाची आरती करतात। ठाण्यातील ओवी पडियाल यांच्या घरी बाप्पा थाटामाटात विराजमान। बाप्पासाठी आकर्षक सजावट। बाप्पाच्या आगमनाने भक्तिमय वातावरण। आळंदीत पुढाडे यांच्या घरी बाप्पा विराजमान। महाकाल भस्म आरतीचा हलता देखावा साकारण्यात आला। दापोलीत शंतनू कदम यांच्या घरी बाप्पांचं उत्साहात आगमन। बाप्पासाठी आकर्षक अशी सजावट। कोकणातील महिलांचा पारंपरिक जाकडी नृत्य, फुगडी आणि गाणी म्हणत खेळ। रत्नागिरीतील ढोकरवली गावातील महिला गोल रिंगण घालत पारंपरिक गाण्यासह गणेशोत्सवाचा घेतायत आनंद। मुंबईतील मयूर भोगे यांच्या घरी बाप्पाचं आगमन। बाप्पासाठी फुलांची आकर्षक सजावट। बाप्पाच्या आगमनाने भक्तिमय वातावरण।
हिंगोलीत रुद्राक्ष गणेश मंडळ दरवर्षी आकर्षक देखावे साकारतात। यावर्षी सुद्धा रुद्राक्ष गणेश मंडळात बेंगलोरच्या कोटिलिंगेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। कोकणात गणरायासमोर विविध देखावे साकारण्याची परंपरा। कुडाळमधील कदम कुटुंबांनी साकारला संत बाळूमामा यांच्या जीवनावरील चलचित्र देखावा। तर ठाण्यात गोरेगावकर कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान। देशात झालेले विविध घोटाळ्यांसंदर्भात चलचित्र साकारलं। चांदिवली येथे नाईकनवरे कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे भक्तिमय वातावरणात बाप्पा विराजमान। नाईक नवरे कुटुंबियांनी बाप्पासाठी सुंदर असा देखावा उभारलाय। तर विरार येथील दिनेश बेनकर यांनी बाप्पासाठी आकर्षक देखावा साकारलाय। पंढरीची वारी या संकल्पनेवर आधारित या देखाव्यात वारी वारकरी आणि विठ्ठलाचं मंदिर साकारण्यात आलं। राज्यभरात गणेश उत्सवाची धूम सुरू। लांजा तालुक्यातील वाकेड गावात सत्यवान चव्हाण कुटुंबियांनीही घरी बाप्पासाठी आकर्षक सजावट केली आहे। राज्यभरात गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेनंतर आता सोनपावलांनी गौराईंचं आगमन। सोनपावलांनी आलेल्या गौराई यावेळी सर्व चव्हाण कुटुंबियांनी उत्साहात स्वागत केलं। कल्याणमधील विकास सोनवणे यांच्या घरी बाप्पासाठी आकर्षक सजावट। स्वामी समर्थांच्या देखाव्यात बाप्पा विराजमान। सोनवणे कुटुंबियांकडून सुंदर देखावा साकारला गेला। विरारमधील मधुसूदन श्रीपुरम यांच्या घरी बालगणेशा विराजमान। हिऱ्यांचे खडे जडवलेला मुकुट बाप्पाच्या मूर्तीला खास शोभा देतोय, त्यामुळे बाप्पाचं हे रूप तेजस्वी आणि आकर्षक दिसतंय। दापोलीतील कुडाळवाळे गावात गौरीचं जल्लोषात आगमन। वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने गौराईंचं आगमन। मुली आणि महिलांमध्ये आनंदाचं वातावरण। रत्नागिरीच्या सोमेश्वर मध्ये मांडवकर कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान। पारंपरिक नृत्य करत कुटुंबियांनी बाप्पाची केली मनोभावी सेवा। तर मुंबईतील मालाडमध्ये पाचबावडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पंढरीची वारी या संकल्पनेवर आधारित देखाव्यात वारी वारकरी आणि विठ्ठल मंदिर साकारण्यात आले। पाचबावडीचा राजा हा नवसाला पावणारा राजा आहे। तर नवयुवक मित्रमंडळ विलेपार्लेचा गजानन यंदाचं 47वे वर्ष साजरा करतंय। यावर्षी प्राचीन मंदिर साकारण्यात आलंय। मुंबईमधील मालाड इथे दीपेश कामेरकर यांच्या घरात गणेशाची सुंदर मूर्ती विराजमान झालेली आहे। आकर्षक अशी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे। तर मालाड विभागातील श्री गणेश मित्र मंडळ कुरारचा श्रीचं यंदा गणेश उत्सवाचं 23वे वर्ष साजरं करण्यात येत आहे। गेल्या 5 वर्षांपासून श्रींची मूर्ती कागदी असून ती पर्यावरण पूरक बनवली जाते। मुंबईतील काळा चौकी इथे रवींद्र पवार यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत। पवार कुटुंबियांनी बाप्पासाठी आकर्षक देखावा उभारलाय। पवार कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे। तर मालाड येथील संदीप कदम यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत। बाप्पासाठी कदम परिवाराने सुंदर फुलांची आरास केली। मुंबई मालाडमध्ये पिंपरी पाड्याचा विघ्नहर्ता या मंडळाने बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात केलंय। बाप्पासाठी सुंदर देखावा उभारण्यात आला। तर रत्नागिरीतील पूर्णगड गावातील ईशा प्रवीण पाथरे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले। तर सुंदर मूर्ती आणि अप्रतिम असा हा देखावा साकारण्यात आला। धारावीमधील श्री सिद्धिविनायक फेस्टिवल मंडळातर्फे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आलाय। यंदाची बाप्पाची मूर्ती राम गणेश अवतारात साकारण्यात आली। तर मुंबई जोगेश्वरी मधील देवेंद्र पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले। तर बाप्पासाठी सुंदर देखावा उभारण्यात आलेला आहे। गणेशोत्सवातील गौराई अर्थात महालक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते। तब्बल 26 प्रकारचे सुमारे 300 वर्षांपूर्वीचे हे जुने असे पारंपरिक सोन्याचे दागिने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस परिधान केल्यानं देवाचं रूप अधिक मनमोहक दिसत होतं। अमर इंगळे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले। इंगळे परिवाराने रुक्मिणी मातेची प्रतिकृती देखावा म्हणून सादर केली आहे। त्यांनी रुक्मिणी मातेचे अलंकार स्वतः तयार केले।
आज घरोघरी गौराईंचं पूजन केलं जात आहे, तर या दिवशी कोकणात ओवसा भरण्याची पद्धत आहे। गौरीच्या पूजनावेळी सूप ओवसलं जातं। या सुपात विविध फळं, रानभाज्या, धान्य, ओटी असं सर्व साहित्य असतं। आज संपूर्ण कोकणात गौराईची अशा प्रकारे ही पूजा केली जाते। तर वर्सोवा येथील मनोज हिरे कांबाले यांची घरे गौराईचं आगमन झालंय। गौराईचे आकर्षक करणारे हे दृश्य सुंदर फुलांनी गौराईला सजवण्यात आलंय। गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे। गोरेगावमधील योगेश अश्विनी लोखंडे यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गौराईंचं वाजत गाजत आगमन, गौराईंची केली मनोभावे पूजा। वाशिममध्ये पांडुरंग बेंद्रे यांच्या घरी गौराईंची स्थापना करण्यात आली। यावर्षी त्यांनी समुद्र तळाचं हे दृश्य वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेवर आधारित हा देखावा साकारलाय। सोनपावलांनी गौराईंचं आगमन। नाशिकमध्ये देशमुख परिवारातही गौरी आगमनाचा मोठा उत्साह। ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीच्या आगमनामुळे मंगलमय वातावरण। सोनपावलांनी गौराईंचं आगमन। कल्याणमधील वराठ परिवारातही गौरी आगमनाचा मोठा उत्साह। ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीच्या आगमनामुळे मंगलमय वातावरण। नागपूरमध्ये शरद मोडक यांच्या घरी ज्येष्ठा गौराईंचं आगमन। 150 वर्षापेक्षा जास्त काळापासून गौराईंची पूजा। माहेरवाशिणी गौराईचं आज घरोघरी उत्साहात स्वागत। गौराईंच्या आगमनाने घरात मांगल्य आणि चैतन्य पसरले। महिलांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण। चंद्रपुरात राजेश अलोने यांच्या घरी महालक्ष्मींचं आगमन। पूजापाठ करून महालक्ष्मीची स्थापना। ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा 2 मूर्त्यांची स्थापना। तर रायगडच्या महाडमध्ये सपकाळ परिवार यांच्या घरी गौराईंचं आगमन। स्वामी समर्थांचा देखावा साकारण्यात आला असून गौराईंना सुंदर सजावट, विविध फराळांची गौराईंसमोर आरास। रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये बहादूर शेख नाका या ठिकाणी राजेंद्र चव्हाण यांच्या घरी गौरीचं आगमन। गौरी आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा। गडचिरोलीच्या लोकमान्य गणेश मंडळाने साकारला साईबाबांवरील देखावा। साईबाबांच्या चमत्कारांसोबत सामाजिक आशय मांडण्याचा देखाव्यातून प्रयत्न। सप्टेंबर महिन्यात पूर, भूस्खलन अशा घटना घडू शकतात। हवामान विभागाचा अंदाज। सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 109% अधिक पाऊस पडण्याची शक्यता। उत्तर भारतात पावसाचा हाहाकार। पंजाब, हिमाचल, जम्मू आणि काश्मीरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर। उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना। धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलन। 19 कामगार अडकले। साताऱ्याच्या पश्चिम घाटात पावसाचं थैमान। कोयना धरण 102 टीएमसी इतका पाणी साठा। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडले। 8800 क्युसेकनं विसर्ग सुरू। ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात। परिसरात गारवा निर्माण। कोकणासह घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट जारी। सोलापूरच्या रानमसले गावात गणेशोत्सवाची अनोखी परंपरा। पूजेचा मान असलेल्या व्यक्तींना टाळ मृदुंगाच्या गजरात पूजेसाठी केलं आमंत्रित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।